कशी वाटली रिंगटोन? अगं आजचं टार्गेट काय माहिती का? सासूला ना वॉशिंग मशीन मध्ये मी बुचकळणार आहे आणि ड्रायला टाकणार आहे. ए उखाणा एक उखाणा आहे मस्त. हा पाठवते, फोटो पाठवते व्हॉट्सअपवर तिचा, पाठवते. उखाणा आहे का? इथे आले मी बाबाजी बाबाजी करत. इथे ऐक ना, इथे आले मी बाबाजी बाबाजी करत. इकडे बसू की तिकडे बसू, सासू माझी वेडी. नाहीच ना, नाहीच. हा पाठवते फोटो. सासूबाई इकडे या. सासूबाई इकडे या. या ना सासूबाई इकडे आहे ना, मी आहे ना, मी आहे. ती फोटो काढते. असू दे, चांगली मी गोष्ट आहे आहे. ना, फोटो काढते, चांगली गोष्ट आहे. नाही या ना सासू. व्हॉट्सअप वरती त्यांचा ग्रुप आहे, सासूला कसं छळावं त्याच्यावरती फोटो पाठवते माझा. फोटो काढ. हे बघ लोक लोक नका. लोक नका ना. सासूबाई ऐका ना, ऐका ना सासूबाई. सुनबाई सुनबाई हा हा. काय थोबाड केलंय. झालं का ग नट मोगरे? झालं? नट मोगरे कोण आहे त्या? ए विचारायचं ना प्रश्न, कान फटवून काढते मी. लक्षात ठेवायचं, आवाज नाही पाहिजे, आवाज नाही पाहिजे. या तुझ्या कोण आहे तिकडे? या तुझ्या कोण आहेत? काय माहिती कोण आहे? अय्या. काय माहिती कोण आहे ते? घरात असते ती जेवायला. घरात असते जेवायला, तुझे वडील पाठवतात जेवण? तुझ्या नवऱ्याची आई आहे ना ती? त्या आहेत तशा. काय बोललीस? माझ्या तशा आहेत? माझ्या पाया नाही पडली कधी. थांब ना, मी आहे ना, नको सांगू. तुझ्या आई बापाने तुला मोठ्यांना रिस्पेक्ट कसा देतात ते शिकवलं का? हो. शिकवलं? मग ह्या तुझ्या सासूबाई, त्यांच्या कधी पाया पडलीस? हे असं असं करायचं नाही. पाया पडलीस का? पाय ए टाकला पोडी ना, तिकडे जाऊ नको. पाया पडलीस का? पडते. पाया पड. आता एकच अशी देईन ना तुला. पायावर डोकं ठेव, पायावर डोकं ठेव. चालेल. पड पड. पाया पडलीस? अहो मला सेफ बिघडेल ना. शेप बिघडते. आता मी बरोबर करते, त्याला लाईनीत आणते. तुझी फिगर तुला मेंटेन करून देते, समजलीस? कोण आणली तुम्ही? काय कोण आणली? कोण आणली? आई सारख्या बाईशी तू अशी वागतेस? तुला लाज लज्जा शरम काय नटली काय? काय नटली? तू काय बोलत नाही हिला? भीती वाटते तिची. का भीती वाटते? नटल्यावर जास्त वाटते. मला ही टीव्ही बघायला लावते. अरे बरं आहे ना, टीव्ही बघायला देते तर. नाही, वरतून बटन बंद असतं, बंद टीव्ही बघायला दे. काय ग? बंद टीव्ही बघायला लावतेस? डोळे खराब होतील ना. कोणाचे? त्यांचे. आणि तू बघताना तुझे डोळे नाही होत खराब? तुला बिल येतं का? नाही. तिचा मुलगा भरतो ना बिल? हो. तुझा नवरा भरतो ना? हो. दुखलं ओ करू नकोस. मला तिचं मन किती दुखतं त्याची तुला कल्पना आहे? मग माझ्या मनाचं काही नाही का? ए तुझ्या मनाचं सांगू नकोस. मोठं मन दाखवते मला. आणि काय करते? मला ना तिच्या तालावरती नाचायला लावते ती. तू लांब लांब का जातेस? उभी राहा माझ्या शेजारी. तू तुझ्या तालावर का तिला नाचवतेस? तिला डान्स यावा म्हणून. डान्स यावा म्हणून? कशी नाचवते जरा दाखव, दाखव. ही बाई आहे की बापी आहे काय कळत नाही मला. लादी पुसायला लावते, लादी पुसायला लावते. लादी पुसायला लावते. ये. मरा, मरा. ये. मला एक चान्स. शाबास. चल घरी आता. तुला सासूबाई चुकले मला.
हा जो काही तुम्ही क्लास घेतलात सासूबाईंसाठी यासाठी मी तुमच्या पाया पडतो खर तर. क्या बात है, क्या बात है. म्हणजे खरंच यातलं काही कॉपी वगैरे करू नका असं त्याही सांगतीलच तुम्हाला. तुम्ही खरं सासवांना काय सांगाल हो याबद्दल? काही नाही, सासूचं हे नाव उगीच बदनाम झालंय. कारण प्रत्येक स्त्री ही मुलगी असते, बायको असते, सून असते आणि सासूही असते. फक्त ते आपण त्या ह्याच्यात गेल्यानंतर समोरचा म्हणतो सासू वाईट आहे. आणि सासू म्हणजे सारख्या सूचना देणारी सासू. वा 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 वा. काय नसतं, शेवटी नाही पटून घेण्यावर असतं. ऍडजस्टमेंट पाहिजे. बरोबर. माझ्या सासूनी हे केलं तर मी हे केलं पाहिजे, मी हे केलं तर सासूनी ते केलं पाहिजे. हे तुम्ही अंडरस्टँडिंग ठेवा आणि मग करा. घरात भांडणं होणारच नाहीत मग. क्या बात है, क्या बात. रमेश सर, मला तुम्हाला विचारायचं, कॉलेजमध्ये रमेश भाटकर कसे होते? हा मी पण असंच करायचो. म्हणजे थोडक्यात भंकस वगैरे म्हणतात तसं होतं. मी प्रसिद्ध त्याच्याकरताच जास्त होतो. बर. किंवा कॉलेजच्या त्या वेळात म्हणजे क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या तर तिथे जी गाणी असायची स्टेडियममधली ती मी गाणी सगळी म्हणायचो. आणि त्याकरता मी तेव्हा तो गाणारा भाटकर म्हणून असं प्रसिद्ध होतं. माझी गाणी वेगळी होती. गाणं हा माझा काही प्रांत नव्हे तसा, पण आहेही असं म्हणू शकतो मी. कारण माझ्या रक्तात आहे गाणं. माझे वडील स्नेहल भाटकर संगीतकार. त्यामुळे लहानपणापासून ते चाली वगैरे लावायचे, तेव्हा मी तिकडे बसलेला असायचो. दुर्दैवाने मी गाणं शिकलो नाही. मला त्याची खंत आहे खूप गाणं न शिकल्याची. माझ्या वडिलांनी व्हरायटीज खूप दिल्या. खरं तर ते भजनी प्रांतामध्ये गाजलेले, म्हणजे भाटकर बुवा म्हणून पण प्रसिद्ध. आणि हिंदी सिनेमामध्ये त्याने म्युझिक केलेलं. म्हणजे मराठी माणूस त्या काळामध्ये हिंदी सिनेमात असणं आणि ते पण ते खूप खालून वर आले होते. आणि भजनातला माणूस हिंदी सिनेमात म्हणजे असं की राज कपूर आणि मधुबाला यांचं पहिलं पिक्चरचं म्युझिक माझ्या वडिलांचं होतं. इंट्रोड्युसिंग राज कपूर आणि मधुबाला. गीता बाली, कुठला चित्रपट? भारतभूषण, नीलकमल नावाचा सिनेमा होता. नीलकमल. मधुबाला तेव्हा छोटी होती मधुबाला आणि हे. आणि मग गीता बाली बरोबर सोहागरात केलं होतं. म्हणजे एकीकडे त्यांचं वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले हे एकीकडे, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवर हे एकीकडे. मग दुसरं लहरों पे लहर दान 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 उल्फत है जवां रातों के सहर चली आओ यहाँ सितारे टिम टिमाते हैं तू आजा आजा मचलती जा रही हवाएं आजा. हे एकाकडे एकीकडे. आणि परत दुसरीकडे खेळेल का देव माझी या अंगणी राधामाईमधलं नाट्यगीत पण मानसी राजहंस. म्हणजे इतक्या व्हरायटीज त्यांनी दिल्या होत्या. तर त्यामुळे मी आता हे तुमच्या पुढे जेवढं काय ऐकवलं तेवढंच. कारण बाकी जास्त मी हिंमत करणारे शेजारी वर्षा पण आहे, ती फारच उत्तम गाते. त्यामुळे मी जसं काय मी लता मंगेशकरच आहे. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.